भरत मोहोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। भरत, आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि हा अहवाल 1 महिन्यानंतर आलेला आहे। काय नेमकं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे स्पष्ट? स्नेहिल, आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर तब्बल 1 महिन्यानंतर हा अत्यंत प्राथमिक अहवाल आलेला। या प्राथमिक अहवालामध्ये हा 22 पानांचा हा अहवाल समोर आलेला। यामध्ये ब्लॅक बॉक्स मधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर आहे तो उष्णतेमुळे खराब झाल्याचं या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे। याबरोबरच जर आपण पाहिलं तर जो रॉ डेटा आहे तो फ्लाइट डेटा रेकॉर्डर मधून डाउनलोड करण्यात आल्याचं सुद्धा या अहवालात म्हटलेलं आहे। विमान कोसळताना ते पहिल्यांदा झाडावर कोसळलं असं सुद्धा या प्राथमिक अहवालामध्ये म्हटलेलं आहे। विमान कोसळलं त्यावेळेस 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती। खरं तर आपण जर एकंदरीत DGCAचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये पाहिलं तर 5000 मीटर दृश्यमानता असल्याशिवाय विमान हे लँड करता येत नाही अशा पद्धतीचे नियम आहेत। मात्र ज्या वेळेस हे विमान लँड करण्याचा प्रयत्न केला जात होता त्यावेळेस 2000 मीटर इतकीच दृश्यमानता होती असं सुद्धा समोर आलंय। रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं हे सुद्धा या प्राथमिक अहवालातून समोर आलेलं आहे। त्यामुळे एकंदर आपण पाहिलं तर या 22 पानांच्या प्राथमिक अहवालातून जो चौकशी अहवाल जो आहे यातून जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक आहे। एकंदरीत ब्लॅक बॉक्स मधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर आहे तो उष्णतेमुळे खराब झाल्याचं अत्यंत महत्त्वाची माहिती या फ्लाइट डेटा या एकंदरीत अहवालातून समोर आली आहे। अगदी एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जो फ्लाइट डेटा रेकॉर्ड होता तो खराब झाला, उष्णता होती म्हणून तो खराब झाला असं सांगितलं गेलंय। त्यामुळे या संपूर्ण तपासावर परिणाम होऊ शकतो असं दिसतंय। भरत, थोडं थांबवतोय तुम्हाला।